यव्वाचा डंका गाज जगभर, यव्वाचा डंका गाज जगभर, त्रिएक परमेश्वर पवित्र आत्मा सहाय्यकार, येशू मसीह तारणहार, सृष्टीचा यहोवा सृजनहार, जी जी यहोवाचं ओठात रुजलं नाव, जी 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 जी. मित्रांनो, मूसाने सृष्टिकर्ता परमेश्वराला त्याचे नाव विचारले असता सृष्टिकर्ता परमेश्वराने मूसाला आपले नाव सांगितले की माझे नाव यहोवा परमेश्वर आहे आणि मी इस्रायलचा परमेश्वर आहे, कारण मी इस्रायलला माझी निज प्रजा म्हणून आणि माझे चांगले लोक म्हणून आणि माझे धर्मी लोक म्हणून निवडले आहे. यहोवा परमेश्वराने मूसाला सांगितले की तू मिस्र देशाच्या फारो राजाला जाऊन सांग की आमचा इस्रायलचा परमेश्वर यहोवा परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांना तुझ्या गुलामगिरीतून मुक्त करून तुझ्या देशाबाहेर जाऊ दे. मूसाने यहोवा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मिस्र देशाच्या फारो राजाला जाऊन सांगितले. यावर फारो राजाने यहोवा परमेश्वराची खिल्ली उडवली की तुमचा असा कोणता यहोवा परमेश्वर आहे ज्याची मूर्ती तुमच्याकडे नाही, तुम्ही त्याला न पाहता त्याला आपला देव कसा मानता, त्याच्यावर विश्वास कसा ठेवता आणि तो तुमच्याशी बोलतो कसा काय. आमचे देव दगडा मातीच्या मूर्तीचे आहेत, परंतु आम्ही त्यांना पाहू शकतो म्हणून त्यांची पूजा अर्चना करतो आणि म्हणून हे आमचे दगडा मातीच्या मूर्तीचे देव हेच खरे देव आहेत आणि तुमच्या देवाला आम्ही कधी पाहिले नाही, त्यामुळे आम्ही तुमच्या यहोवा देवाला मानत नाही आणि घाबरत देखील नाही. तू तुझ्या यहोवा परमेश्वराला सांग, आम्ही तुझ्या लोकांना आमच्या गुलामगिरीतून मुक्त करणार नाही आणि त्यांना आमच्या देशातून बाहेर देखील जाऊ देणार नाही. उलट आम्ही तुझ्या लोकांवर अजून अन्याय अत्याचार करू. तुझ्या यहोवा परमेश्वराला जे करायचे ते करू दे. आमचे हे दगड मातीचे देव तुझ्या यहोवा परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहेत, ते तुझ्या यहोवा परमेश्वरापासून आमचे रक्षण करतील. मित्रांनो, अशा प्रकारे मिस्र देशाच्या राजाने इस्रायलच्या यहोवा परमेश्वराची, सृष्टिकर्ता परमेश्वराची त्याच्या दरबारात खिल्ली उडवली. सृष्टिकर्ता यहोवा परमेश्वराचा अपमान फारो राजाच्या दरबारात झाला. मित्रांनो, सृष्टिकर्ता यहोवा परमेश्वराने मिस्र देशाच्या फारो राजाच्या दरबारात त्याची खिल्ली उडवून केलेला अपमान पाहिला आणि मित्रांनो, सृष्टिकर्ता यहोवा परमेश्वराने मिस्र देशाच्या फारो राजाला आणि त्याच्या प्रजेला धडा शिकवण्याचा, तसेच त्यांच्या दगड मातीच्या देवांना देखील धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सृष्टिकर्ता यहोवा परमेश्वराने मिस्र देशात एका मागोमाग एक अशा 10 नैसर्गिक आपत्त्या पाठवल्या. तसेच फारो राजाचे मन कठोर करून ठेवले की 10 नैसर्गिक आपत्ती पूर्ण होत तोपर्यंत फारो राजाने इस्रायली लोकांना त्यांच्या देशाबाहेर जाण्याची परवानगी देऊ नये. मित्रांनो, असे यासाठी झाले की त्यांनी यहोवा परमेश्वराच्या लोकांना गुलाम बनविले आणि म्हणून त्यांना त्याची चांगली शिक्षा देता येईल. मग त्यांना कळेल की इस्रायलचा यहोवा परमेश्वर हाच खरा सृष्टिकर्ता यहोवा परमेश्वर आहे. मित्रांनो, पहिली नैसर्गिक आपत्ती, सृष्टिकर्ता यहोवा परमेश्वराने मिस्र देशातील नद्या, नाले, तलाव व हौद यामधील पाण्याला रक्त बनविले. त्यामुळे नदीतील मासे मेले, त्यातून घाण वास सुटला आणि मिस्री लोकांना ते पाणी पिवेनासे झाले. त्यामुळे 7 दिवस बिना पाण्याचे मिस्री लोकांना राहावे लागले. दुसरी नैसर्गिक आपत्ती, सृष्टिकर्ता यहोवा परमेश्वराने मिस्र देशात बेडकांचा सुळसुळाट केला. त्यामुळे मिस्र देशाच्या लोकांच्या घरात, अंथरुणात, अंगावर, देवाच्या मंदिरात बेडूकच बेडूक झाले. तेव्हा फारो राजाने मूसाला बोलावून तुझ्या यहोवा परमेश्वराकडे प्रार्थना करून या बेडकांना घालून टाकण्याची विनंती करण्यास सांगितले आणि मूसाने यहोवा परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि यहोवा परमेश्वराने बेडकाची आपत्ती लगेच दूर केली. तिसरी नैसर्गिक आपत्ती, पुढे सृष्टिकर्ता यहोवा परमेश्वराने संपूर्ण मिस्र देशात मधमाशांचे थवे पाठविले. त्यांनी फारो राजाला, त्याच्या राणीला आणि सर्व प्रजेला चावून जखमी केले. परंतु मिस्र देशात राहणाऱ्या इस्रायली लोकांना एकही मधमाशी चावली नाही.
मित्रांनो, अशा प्रकारे यहोवा परमेश्वराने मिस्र देशाच्या फारो राजाला आणि त्याच्या दरबारातील लोकांना तसेच त्याच्या प्रजेला दाखवून दिले की इस्रायलचा यहोवा परमेश्वरच खरा सृष्टीकर्ता परमेश्वर आहे. तेव्हा पुन्हा फारो राजाने मूसाला बोलावून त्याच्या यहोवा परमेश्वराकडे प्रार्थना करून या मधमाशांची आपत्ती घालून टाकण्याची विनंती करण्यास सांगितले. आणि मूसाने यहोवा परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि यहोवा परमेश्वराने मधमाशांची विपत्ती दूर केली. चौथी नैसर्गिक आपत्ती. मग यहोवा परमेश्वराने मिस्र देशातील घोडे, उंट, हत्ती, गुरेढोरे सर्व पशूंवर मरी पाठवली आणि मिस्र देशातील सर्व गुरे मरीने मेली. परंतु यहोवा परमेश्वराने इस्रायलच्या लोकांची गुरेढोरे मरीने मारली नाही. पाचवी नैसर्गिक आपत्ती. यहोवा परमेश्वराने मिस्र देशाच्या फारो राजाच्या अंगावर, त्याच्या दरबारातील लोकांच्या अंगावर, त्याच्या प्रजेच्या अंगावर गळवे आणि फोड आणले. सहावी नैसर्गिक आपत्ती. यहोवा परमेश्वराने मिस्र देशात मोठमोठ्या मेघगर्जना करत गारांचा पाऊस पाडला, असा की गारा जमिनीवर पडताच आगीचा लोळ उठत होता. गारांचा पाऊस इतका प्रचंड होता की मिस्र देशातील झाडे, वनस्पती आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. तेव्हा फारो राजाने मूसाला बोलावून म्हटले की मी पाप केले आहे. तुमचा यहोवा परमेश्वर न्यायी आहे आणि मी आणि माझी प्रजा अपराधी आहोत. तरी आता तू तुमच्या इस्रायलच्या यहोवा परमेश्वराकडे प्रार्थना करून ही प्रचंड मेघगर्जना आणि गारांची वृष्टी थांबवायला सांग. त्याप्रमाणे मूसाने यहोवा परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि यहोवा परमेश्वराने गारांचा पाऊस थांबविला. सातवी नैसर्गिक आपत्ती. पुढे यहोवा परमेश्वराने टोळ पाठवून गारांच्या पावसांमध्ये वाचलेल्या उरल्या सुरल्या शेतीचे, वनस्पतीचे व झाडांचे खाऊन नुकसान केले आणि सर्व काही नष्ट केले. मित्रांनो, आता मिस्र देशातील लोक या अशा नैसर्गिक आपत्तीने बेजार झाले. फारो राजाच्या दरबारातील सेवक, दरबारी त्याला म्हणायला लागले की आपण मूसाच्या यहोवा परमेश्वराद्वारे आपले अजून किती नुकसान सहन करणार आहोत. आपला मिस्र देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हे फारो राजाला अजून कळत कसे नाही. दरबारी लोकांनी राजाला सांगितले की त्या इस्रायली लोकांना आपल्या गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना आपला देश सोडून जिकडे जायचे असेल तिकडे जाऊ दे. आठवी नैसर्गिक आपत्ती. मग यहोवा परमेश्वराने 3 दिवस आणि 3 रात्र मिस्र देशावर अंधाराचे साम्राज्य आणले. 3 दिवस कोणी कोणात दिसेना. 3 दिवस कोणी आपले ठिकाण सोडून हल्ले नाही. परंतु इस्रायल लोक राहत असलेल्या वस्त्यांमध्ये उजेड होता. 14 दिवशी फारो राजाने मूसाला बोलावून म्हटले की यापुढे मिस्र देशावर अजून एक नैसर्गिक आपत्ती पडली तर मी तुला ठार मारेन. मित्रांनो, तेव्हा यहोवा परमेश्वर मूसाला म्हणाला की मी फारो राजावर, मिस्र देशावर आणखी एक आपत्ती टाकतो, म्हणजे त्यानंतर तो तुम्हास त्याच्या गुलामगिरीतून मुक्त करून त्याच्या देशाबाहेर जाऊ दे. यहोवा परमेश्वराने मूसाला म्हटले की आज रात्री मिस्र देशाच्या फारो राजापासून ते जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथम वत्स्य मरतील. यहोवा परमेश्वराने मूसाला पुढे सांगितले की तू इस्रायली लोकांना सांग की प्रत्येक इस्रायली मनुष्याने बकरा कापून त्याचे रक्त आपापल्या घराच्या दाराच्या चौकटीला चारी बाजूला लावावे, कारण दाराच्या चौकटीवरील रक्त पाहिल्यावर मी तुम्हास ओलांडून पुढे जाईन, म्हणजे तुमच्या मुलांचा नाश होणार. मित्रांनो, यहोवा परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मूसाने आणि इस्रायली लोकांनी केले. आणि त्या मध्यरात्री असे झाले की मिस्र देशातील सिंहासनावर आरूढ असलेल्या फारो राजाच्या ज्येष्ठ पुत्रापासून ते बंदीगृहात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत सर्व आणि गुरांच्या पैकी सर्वप्रथम वासरू सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराने मारून टाकले. रात्रीच्या समयी फारो राजा, त्याचे दरबारी सेवक आणि मिस्र देशातील सारी प्रजा जागी झाली आणि मिस्र देशात मोठा हाहाकार उडाला. मिस्र देशाच्या प्रत्येक घरातील ज्येष्ठ मुलगा मेला होता. आणि हे बघून मित्रांनो, फारो राजाने रातोरात मूसाला बोलावून त्याच्या इस्रायली लोकांना घेऊन मिस्र देश सोडून जाण्यास सांगितले. मित्रांनो, अशा प्रकारे यहोवा परमेश्वराने अब्रामच्या संतानाला, इस्रायली लोकांना मिस्र देशाच्या फारो राजाच्या गुलामगिरीतून मुक्त करून देशाबाहेर काढले. मित्रांनो, यहोवा परमेश्वराने मूसाला सांगितले की मी तुम्हाला कनान नावाच्या देशात घेऊन जाईन. तिथे दूध मधाच्या नद्या वाहतात, तिथे द्राक्षांची मळे आहेत, सुपीक जमीन असलेला, अन्नधान्याने भरपूर असलेला असा देश मी तुम्हाला देणार आहे. तशी वाचा मी अब्राम सोबत बांधली आहे, ती पूर्ण करण्याचा समय आला आहे.
त्याप्रमाणे मूसाने इस्रायली लोकांना सांगितले आणि ते सर्वजण मिळून 10 लाख इस्रायली लोक मिस्र देशातून बाहेर पडले. मित्रांनो, यहोवा परमेश्वर इस्रायली लोकांना दिवसा त्यांच्या समोर ढगांचा मेघस्तंभद्वारे दिसून आणि रात्रीच्या वेळी आगीचा अग्निस्तंभद्वारे दिसून त्यांना कनान देशाकडे घेऊन जायला मार्गदर्शन करीत होता. अशा प्रकारे चालत चालत इस्रायली लोक लाल समुद्रासमोर येऊन उभे राहिले. मित्रांनो, इकडे मिस्र देशात यहोवा परमेश्वराने फारो राजाचे मन पुन्हा कठोर केले आणि फारो राजा आपले घोडे, रथ, स्वार अशी सर्व मिस्री सेना घेऊन इस्रायली लोकांना तलवारीने मारून टाकण्यासाठी त्यांचा पाठलाग करून त्यांना लाल समुद्रासमोर गाठले. मित्रांनो, इस्रायली लोकांनी फारो राजा आणि त्याच्या मिस्र सैन्याला त्यांच्या मागे येत आहेत असे पाहिले आणि ते घाबरले. त्यांना धडकी भरली. इस्रायली लोकांना आपले मरण समोर दिसायला लागले, कारण त्यांच्या समोर अथांग पसरलेला समुद्र होता आणि पाठीमागे फारो आणि मिस्र सेना त्यांना मारण्यासाठी पुढे येत होती. त्यामुळे ते मूसाला दोष देऊ लागले की मिस्र देशात कबरा नव्हत्या का, की तू आम्हाला इथे मरायला आणले आहेस. यावर मूसा इस्रायल लोकांना म्हणाला की तुम्ही घाबरू नका, स्थिर उभे राहा आणि आपला यहोवा परमेश्वर तुमचे तारण कसे करतो ते पहा, कारण आज जे मिस्री लोक आणि त्यांचे सैन्य तुम्ही पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाही, कारण आपला यहोवा परमेश्वर तुम्हासाठी लढेल. तुम्ही शांत राहा. त्यावेळी यहोवा परमेश्वर मूसाला म्हणाला की माझा धावा का करीत बसला आहेस? तू आपल्या हातातील काठी समुद्रावर उगारून तो दुभाग, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील आणि मी स्वतः मिस्र सैन्यांची मने कठोर करीन आणि ते तुमच्या मागे तुम्हाला मारण्यासाठी समुद्रातील भूमीतून तुमचा पाठलाग करतील आणि मग मी फारो, त्याची मिस्र सेना, त्यांचे रथ व त्यांचे स्वार यांना समुद्रात बुडून मारून टाकेल. मित्रांनो, यहोवा परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मूसाने आपल्या हातातील काठी समुद्रावर उगारली आणि समुद्र 2 भाग होऊन मधून कोरडी जमीन दिसू लागली आणि इस्रायली लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालायला लागले आणि त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीसारखे उभे राहिले. आणि मित्रांनो, मिस्र सैन्याने इस्रायली लोकांचा भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून रथ घोडे घेऊन पाठलाग सुरू केला आणि त्यांच्या रथाची चाके फिरेनाशी झाली. हे त्यांच्या लक्षात येताच त्यांना कळले की इस्रायलचा यहोवा परमेश्वर इस्रायलच्या बाजूने त्यांच्या सोबत लढत आहे. त्यामुळे ते म्हणू लागले की आपण इस्रायली लोकांचा पाठलाग करायचे सोडून परत मागे पळून जाऊया. परंतु त्याच वेळी यहोवा परमेश्वर मूसाला म्हणाला की आपला हात समुद्रावर उगार, म्हणजे समुद्राचे थांबलेले पाणी पूर्ववत व्हायला लागून मिस्री सैन्यावर, त्यांच्या रथावर, घोड्यावर व त्यांच्या स्वारांवर पडेल. त्याप्रमाणे मूसाने समुद्रावर आपला हात उगारला आणि यहोवा परमेश्वराने मिस्र सेनेला समुद्रात बुडविले. मिस्र सेनेचे रथ, घोडे आणि फारो राजाची सेना जी इस्रायली लोकांच्या मागे लागली होती ती यहोवा परमेश्वराने समुद्रात बुडून ठार मारली. मिस्र लोकांना यहोवा परमेश्वराने आपला प्रताप दाखविला. अशा प्रकारे यहोवा परमेश्वराने आपल्या प्रबळ हाताने इस्रायली लोकांना मिस्री लोकांपासून वाचविले. हे इस्रायली लोकांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा इस्रायली लोकांनी यहोवा परमेश्वराचे भय मानले आणि यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवला. मित्रांनो, लाल समुद्र पार करून जंगलातून पुढे जात असताना 10 लाख इस्रायली लोकांना खावयास यहोवा परमेश्वराने आकाशातून अन्न दिले आणि जंगलातील खडकातून प्यावयास पाणी दिले आणि इस्रायली लोकांनी यहोवा परमेश्वराने दिलेल्या अन्नाला मन्ना असे नाव दिले. येशूचा डंका गाजे जगभर, येशूचा डंका गाजे जगभर, त्रिएक परमेश्वर पवित्र आत्मा सहाय्यकार, येशू मसीह तारणहार, सृष्टीचा यहोवा सृजन